न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती आणि शिक्षण सेवकाच्या संदर्भातील हा मुद्दा आहे आणि खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जे विद्यार्थी शिक्षण सेवक म्हणून आता रुजू झालेले आहेत आणि आता उर्दू यादी पण लागलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, उर्दू यादीनंतर आता जी मुलाखती सहित जे यादी लागणार आहे ती यादी सुद्धा आणि त्यातून निवड होणारे सर्व शिक्षण सेवक वर्ग विद्यार्थी म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये 21,678 शिक्षक जॉईन होणार आहेत. आणि राहिलेला मुद्दा 10% कपातीचा, ते पण भरती झाल्यानंतर ते पण शिक्षक सेवक रुजू होणार आहेत. मुद्दा असा आहे की शिक्षण सेवक पद हे रद्द व्हायला पाहिजे की नाही. आम्ही या मतातले आहोत की शिक्षण सेवक पद रद्द व्हायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे शिक्षण सेवक जो पद आहे हा किती रुपयावर आपल्याला शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागते. सर्वांची फॅमिली आणि इतर ज्या गोष्टी आहे, कामाचा व्याप, या सर्व गोष्टी जर विचार करतो म्हटलं तर शिक्षण सेवक पद हे सध्याच्या काळामध्ये जो पगार आहे आता सध्या 16,000 रुपये आहे. त्या 16,000 सॅलरीमध्ये न भागणार आहे. मुंबई सारख्याच ठिकाणी जर एखादा विद्यार्थी जर शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झाला असेल तर त्याला 16,000 रुपयामध्ये 3 वर्ष काढणं हे शक्य नाही. किंवा एखाद्या महापालिकेच्या पुण्यासारख्या ठिकाणी मध्ये सुद्धा या सर्व गोष्टी करणं शक्य नाही. आणि यामुळे जो शासनाचं जे काही धोरण आहे, केंद्र शासनाचं किमान वेतन, हे सुद्धा विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे शिक्षण सेवकाचा आणि सहशिक्षक याचा जर मुद्द्याचा विचार करतो म्हटलं तर नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार आपण केला तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण जर वाचलं असाल तर शिक्षण सेवक पद हे रद्द केलं जाईल. किंवा पॅरा टीचर्स हा एक शब्द आहे. पॅरा टीचर म्हणजे कंत्राटी किंवा अपात्र शिक्षक जे शिकवत असतात, हे जे पद आहे हे रद्द करण्यात येणार आहे असंही आपल्याला समजलं होतं. पण नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व लागू होत आहेत. बाकी इतर गोष्टी लागू होत आहेत, परंतु शिक्षण सेवक पद रद्द याबद्दल कोणीही बोललं जात नाहीये. आणि आपले जे विद्यार्थी जे निवड झालेले आहेत हे सर्व खुश आहेत, आनंदी आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्यावर जो काही अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ज्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र शिक्षक संघटना ज्या असतील या सर्व संघटनेला सोबत घेऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक लढा लढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे की शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे याकरिता तातडीनं आपण आपापल्या ठिकाणी असणारे जे जिल्ह्यातले जे काही शिक्षक आहे, शिक्षण सेवक आहे, या सर्व शिक्षक सेवकांनी एकत्र येऊन आनंदी होऊन चालणार नाही. तर आपल्या वर जो होणारा अन्याय आहे ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतः सर्वांनी आपापल्या जिल्ह्यात एकत्र येऊन या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने ट्विटर अकाउंट ओपन करा. ट्विटरवरती जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना ट्विट करा. मुख्यमंत्री आहेत त्यांना, उपमुख्यमंत्री, नंतर शिक्षण मंत्री, या सर्वांना तुम्ही स्वतः निवेदन पाठवा. आणि या माध्यमातून म्हणजे आपली स्वतःची मागणी एक अशी ठेवा की शिक्षण सेवक पद रद्द झालंच पाहिजे. कारण आम्हाला माहिती आहे की शिक्षण सेवक पद असताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमचे कोणी जरी अनुभव जरी टीचर्स असतील किंवा जे शिक्षण सेवक कालावधी पार करून 3,000 पासून ते काम करत होते, म्हणजे 3,000 नंतर 6,000 आणि नंतर आता 16,000. विद्यार्थी मित्रांनो, याचा आणि महागाईचा जर विचार करतो म्हटलं तर आपण स्वतः अनुभवत आहात. म्हणून जे काही 21,000 जे काही विद्यार्थी आता जे जॉईन झालेले आहेत आणि जे टोटल 21,000 यावर्षी जे पवित्र पोर्टलवरून जॉईन होणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की शिक्षण सेवक रद्द मागणीकरिता आपणांना सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लेटर्स कोणाला कसे पाठवायचे या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला लेखाजोखा पाठवतो आहे. आपण स्वतः ट्विटर वरती ट्रेंड चालवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याशिवाय ही मागणी रद्द होणार नाही. आपल्याला माहिती आहे की वर्षा गायकवाड होत्या शिक्षण मंत्री, त्यावेळेलाही त्या सकारात्मक होत्या. त्यानंतर तावडे आलेत, त्यानंतर आता केसरकर सुद्धा आलेत. एवढे शिक्षण मंत्री पवित्र पोर्टल नंतर झाले आहे. मागण्या वाढत होत्या, परंतु सकारात्मक असून कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी किंवा शासनाने या सर्व गोष्टी शिक्षण सेवक पद रद्द असण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असे ते बोललेत, परंतु केलेलं नाही. आणि यामुळे आपलं खूप सारं नुकसान होत आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण आपली जर नियुक्ती शिक्षण सेवक न होता सहशिक्षक म्हणून जर झाली तर आपल्याला त्या ज्या गोष्टी शिक्षकांना मिळत आहे तो जो शिक्षकाचा पगार आहे तो आपल्याला पूर्णपणे मिळेल विद्यार्थी मित्रांनो. आणि 3 वर्षाचा जो कालावधी आपला न करता आपल्यावर अन्याय होणार नाही. आणि फक्त हे शिक्षण सेवकाबाबतच या सर्व गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे दुसरीकडे आपण जर बघितलं
तर सरळ सेवेतून पोलीस भरती असो की सरळ सेवेतून ग्रामसेवक असो, तलाठी असो, असं कोणत्याही ठिकाणी सेवक हा कालावधी नाहीये, पण शिक्षकाच्याच बाबतीत या सर्व गोष्टी होत आहे. आणि शिक्षक हा प्रामाणिकपणे काम करत असतो, राष्ट्राचे विद्यार्थी घडवत असतो. राष्ट्राची संपत्ती असणारा जो काही विद्यार्थी आहे त्याला कायमस्वरूपी घडवण्याचं काम करत असतो, परंतु त्यालाच या तुटपुंज्या पगारावरती किंवा सॅलरीवरती काम करावं लागतं. हे एक अन्यायकारक आहे, हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, जे जॉईन झालेले आहेत ते. आणि येणाऱ्या पण विद्यार्थ्यांनी मी सांगू इच्छितो की होणारी भरती जी आहे विथ इंटरव्ह्यू वाली ते तर होणारच आहे, परंतु आपण सुद्धा याकरिता सपोर्ट करणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता मी हा व्हिडिओ बनवला होता की शिक्षण सेवक भरती म्हणजे शिक्षण सेवक जो पद आहे हे रद्द व्हायला पाहिजे आणि आपल्याला कायमस्वरूपी जे शिक्षकाचा पगार आहे तो मिळायला पाहिजे, या मी मतातला आहे. आपल्याला काय वाटते हे आपण कमेंट बॉक्स मध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला ते पण कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करिता सबस्क्राईब करा. धन्यवाद.